मुलांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की पाठ 14वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. बघा, श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असत. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. उपक्रम तर सर्वांनाच माहिती आहे. उपक्रम म्हणजे काय, की ज्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं मिळतं ते उपक्रम आपण साजरे करतो आणि ते समोरच्याला समजून सांगतो. तसंच तुकडोजी महाराजांनी सुद्धा चातुर्मासचे कार्यक्रम, त्याद्वारे स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. बघा, महाराजांनी नंतर काय केलं की सामुदायिक म्हणजे एकत्र येऊन सहभोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. बघा, साने गुरुजींनी काय उपोषण केलं की पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर तर सर्वांनाच माहिती आहे, त्यामध्ये सर्वांनाच प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. उपोषण जर केले नसते तर आपल्याला दर्शन मिळाले नसते किंवा प्रवेश मिळाला नसता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. बघा, मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा त्यांना मदत केली. सगळ्या लोकांच्या त्यांनी काय घेतल्या, सह्या, आणि त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. भूदान चळवळ म्हणजे काय, की लागवडीखाली नसलेल्या जमिनी मिळवून त्या भूमिहीनांना देण्याची चळवळ. आचार्य विनोबा भावे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती, थोर विचारवंत व भूदान चळवळीचे प्रणेते होते. तर त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला. बघा, पहिले राष्ट्रपती भारताचे कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात म्हणजेच की भारताच्या राष्ट्रपतीचे निवासस्थान आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला. राष्ट्रसंत म्हणजे तुकडोजी महाराजांना बहाल केलेली पदवी. पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद म्हणजे जागतिक शांती राखण्यासाठी निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदामध्ये भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमामध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक
गद्य पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली. ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे. बघा, भगवान बुद्ध म्हणजे काय? तथागत बोधिसत्व गौतम बुद्ध. आणि पंचशील तत्वांची माहिती म्हणजे की तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली जीवन प्रणालीची 5 तत्वे. ग्रामगीता म्हणजे काय? की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला लोकप्रिय काव्य ग्रंथ. यांचे लेखक होते सुदाम सावरकर.